फैयाज प्रेमजी गेल्या 2 दिवसांपासून हे नाव चर्चेत आहे. त्याला कारण आहे भायखळ्यात त्यानं घडवू पाहिलेलं शियांचं हत्याकांड. तेही 1-2 लोकांची हत्या नाही तर 15,000 शिया मुसलमानांना कायमचं संपवण्याचा त्याचा प्लॅन होता, तोही विष देऊन तडफडून मारण्याचा. अशा दिवशी जो दिवस शियांसाठी शोकाचा आहे, याच दिवशी जगभरातले शिया इमाम हुसेन यांच्या हत्येच्या स्मरणार्थ शोक करतात, जुलूस काढतात, स्वतःला रक्तबंबाळ करतात. त्याच दिवशी त्याच जुलूसचा फायदा घेऊन फैयाज प्रेमजीला 15,000 जणांना मौत के घाट उतरवायचं होतं. पण फैयाजला असं का करायचं होतं? तो हजारो शियांच्या जीवावर का उठला होता? खुद्द फैयाज शिया आहे की सुन्नी? इराण-इराणशी त्याचं नातं काय? त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे? ATSला त्याबाबत काय काय माहिती सापडली आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मुंबई पोलीस शोधतायत आणि काही प्रमाणात ते यशस्वी सुद्धा झालेले दिसतायत. नमस्कार, मी शिल्पा गुजर आणि तुम्ही पाहताय उत्तर दक्षिण. फैयाज हा खोजा मुसलमान आहे. खोजा ही शियांचीच एक शाखा आहे. गुजरातमधल्या कच्छमध्ये खोजा मुसलमान मोठ्या प्रमाणावर सापडतात. तिथूनच ते व्यापार उद्योगधंद्यासाठी भारतभर पसरलेले आहेत. पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जिना हेही गुजराती होते आणि तेही खोजा मुसलमान म्हणूनच ओळखले जातात. विशेष म्हणजे काही खोजा मुसलमान हे सुन्नी जीवनशैलीचाही वापर करतात, पण बहुतांश खोजा हे शिया आहेत हे वास्तव. खोजा शिया हे परंपरावादी, काहीसे रूढीवादी आहेत आणि फैयाजचा याच रूढी परंपरांना विरोध होता. त्याचा तो उघड विरोध करायचा असं पोलीस तपासात उघड झालंय. फैयाजनं एक व्हॉट्सॲप ग्रुप बनवलेला होता. त्यातही तो स्वतःचे बंडखोर विचार मांडायचा. रूढीवादी समाजाला ते पटायचे नाहीत. त्यातच 2 वर्षांपूर्वी फैयाजची पत्नी त्याला सोडून गेली आणि तो सैरभैर झाला. त्यातून त्याची मानसिक अवस्था खालावल्याचं सांगितलं जातंय. या सगळ्याचा परिणाम म्हणून त्यानं भायखळ्यातल्या मोहरमच्या मिरवणुकीत 15,000 जणांना विष देण्याचा प्रयत्न केला. शियांना धडा शिकवण्यासाठीच त्यानं हे पाऊल उचललं असल्याचा संशय आहे. फैयाजचं कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं दिसतंय. तो आणि त्याचे वडील असे दोघेही जण पुण्यात एका रंगाच्या कारखान्यात काम करतात, तर आई आणि बहीण हे इराणमध्ये आहे. त्याची बहीण ही डॉक्टर असल्याची प्राथमिक माहिती आहे. विभक्त झालेली बायको नेमकी कुठे आहे याची माहिती सध्या तरी नाही. पोलीस आई वडील आणि बहिणीचा जबाब नोंदवतायत. त्यातून काही नवीन माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. फैयाज स्वतः 1.5 वर्षांपूर्वी इराणला जाऊन आल्याची माहिती आहे, पण तिथं तो का गेला, उद्देश काय होता याची माहिती नाही. पण भारतापेक्षा इराणमधले शिया पुढारलेले असतील अशी अपेक्षा तो घेऊन गेला, पण तिथं त्याचा भ्रमनिरास झाल्याचं तपासामध्ये उघड झालंय. त्यातूनच तो पुन्हा भारतात आला आणि बदला घेण्यासाठी संधी शोधू लागला. फैयाजच्या फोनमध्ये काही इराण आणि इराकमधले नंबर सापडलेले आहेत. तो जे हत्याकांड घडवू पाहत होता त्यामागे काही आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे का याचाही पोलीस आता तपास करतायत. प्राथमिक माहितीनुसार फैयाज प्रेमजी हा आठवड्याभरापूर्वीच डोंगरीत आला होता. तिथं त्यानं एका बजेट हॉटेलमध्ये रूम घेतलेली होती. 15,000 पेनकिलर कॅप्सूल्स त्यानं गोळा केल्या. त्यात 50 किलो झिंक फॉस्फाईड ऑनलाईन मागवलं. प्रत्येक गोळीत झिंक फॉस्फाईड मिसळवलं. हे तेच औषध आहे जे उंदरं मारण्यासाठी वापरलं जातं. काही दिवसांपूर्वी भायखळ्यातच उंदराच्या औषधानं एक अख्खं कुटुंब संपलं होतं. तसाच काहीसा वापर करण्याचा प्लॅन फैयाज प्रेमजीचा होता का याचाही तपास होतोय. मोहरमच्या मिरवणुकीत फैयाजनं काही जणांना या गोळ्या वाटल्या सुद्धा. जखमी झालेल्यांना दिलासा म्हणून पेनकिलरच्या नावाखाली तो वाटत होता. एक बुरखाधारी महिला ते वाटत होती. पोलिसांनी 14,900 गोळ्या जप्त केल्या. 101 गोळ्यांचं वाटप झाल्याचा संशय आहे. त्यातल्या काहींनी वेळीच ट्रीटमेंट घेतली म्हणून त्यांना काही झालं नाही. गोवंडीच्या एकाला मात्र त्रास झाला. अशा 1-2घांनी पोलिसांमध्ये तक्रार सुद्धा दिली. पण फैयाज प्रेमजीचं शियांचं मास हत्याकांड घडवून आणण्याची योजना मात्र फेल झाली आहे. एवढं सगळं फक्त शिया विरोध म्हणून फैयाज करू पाहत होता की बायको सोडून गेली हे खरं कारण आहे? अजून यात तपास बाकी आहे.